नमस्कार युट्यूब फॅमिली। दोन भावांपैकी वडील एकाला जमीन मालमत्ता द्यायला तयार, मग दुसऱ्याने कायदेशीर मार्गाने हक्क कसा मिळवायचा तर ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। आपल्या मुलांमध्ये संपत्तीचे वाटप करताना वडील अनेकदा एका मुलाला जास्त वाटा देतात किंवा संपूर्ण मालमत्ता त्याच्याच नावावर करण्याचा निर्णय घेतात। अशा वेळी दुसऱ्या भावाला अन्याय झाल्याची भावना निर्माण होते आणि तो कायद्याच्या मार्गाने आपला हक्क मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा देण्याचा विचार करतो। अशा परिस्थितीत कोणाला कितपत अधिकार आहे आणि कायद्याने तो हक्क कसा मिळवता येतो हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे। वडिलांच्या मालकीच्या संपत्तीचे स्वरूप, त्याचे महत्त्व काय आहे तर सर्वप्रथम हे ठरवावे लागते की ती मालमत्ता स्वतःच्या कमाईतून वडिलांनी घेतलेली आहे की पूर्वजांनी पिढीजात मालमत्ता आहे। जर वडिलांनी ती मालमत्ता स्वतःच्या मेहनतीने घेतली असेल तर ती त्यांची वैयक्तिक मालमत्ता मानली जाते, पण जर ती आजोबा, पणजोबा किंवा इतर पूर्वजांकडून आलेली असेल तर ती पिढीजात मालमत्ता ठरते। स्वतःच्या मालमत्तेवर वडिलांचा संपूर्ण अधिकार असतो। कायदेशीर दृष्टीने पाहता वडिलांनी स्वतःच्या कमाईतून घेतलेल्या मालमत्तेवर त्यांचा पूर्ण अधिकार असतो, त्यामुळे ते आपल्या इच्छेनुसार ती मालमत्ता कोणालाही दान, विक्री किंवा वसियत स्वरूपात देऊ शकतात। या स्थितीत दुसऱ्या मुलाला कोणताही हक्क सांगता येत नाही। मात्र जर वडील वृद्ध असतील, आजारी असतील किंवा त्यांच्यावर दबाव आणून मालमत्ता एका मुलाच्या नावावर केली गेली असेल तर अनुचित प्रभाव म्हणजे अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणून त्या व्यवहाराला आव्हान देता येते। पिढीजात मालमत्तेवर सर्वांना समान हक्क असतो। जर ती मालमत्ता पिढीजात असेल तर प्रत्येक मुलाला त्यावर समान हक्क असतो। हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार म्हणजे हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 नुसार मुलगा आणि मुलगी दोघांनाही पितृसंपत्तीवर जन्मतःच अधिकार प्राप्त होतो, त्यामुळे वडील पिढीजात मालमत्ता एका मुलालाच देऊ शकत नाहीत। अशा वेळी दुसरा मुलगा न्यायालयात वाटणीची मागणी करू शकतो। हक्क मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया काय आहे तर मालमत्तेची कागदपत्रे तपासणे। सर्वप्रथम त्या मालमत्तेचा स्वभाव ठरवण्यासाठी मालकी हक्काची कागदपत्रे, सातबारा उतारा, खरेदी विक्री नोंदी पाहाव्यात। नोटीस देणे म्हणजे जर दुसऱ्या भावाने मालमत्ता आपल्या नावावर करून घेतली असेल तर प्रथम त्याला कायदेशीर नोटीस पाठवून वाटणीची मागणी करावी। वाटणीसाठी न्यायालयात दावा दाखल करणे, प्रतिसाद न मिळाल्यास सिव्हिल कोर्टात पार्टिशन सूट दाखल करून आपल्या हक्काची मागणी करता येते। मृत्यूपत्र रद्द करण्याची मागणी देखील करता येते। जर वडिलांनी एका मुलाच्या नावावर मृत्यूपत्र केलं असेल आणि त्यात अनियमितता असल्याचे वाटत असेल तर त्याला प्रोबेट कोर्टमध्ये आव्हान देता येते।